एक बड़ी लड़ाई फिर लड़नी पड़ी। वो आरक्षण मिलना चाहिए, बात ऐसा है कि पाटीदार हो या उन्होंने इससे पहले भी आरक्षण किया, आरक्षण की मांग रखी थी, पर उससे आंदोलन हुए, पर मांग सफल हुई नहीं। इसको इस तरह से देखते हो, अगर फिर से एक बार मांग उठती है तो समाज का जो एक सदुता है वो कहीं तो भी बिगड़ेगा, ऐसा आपको लगता है? देखिए, मैंने बताया कि कृषक जातियां हैं सारी, ये जो आरक्षण की मांग कर रही है खेती जातियां हैं, और ये कानून के दावपेच को थोड़ा कम समझती हैं, सरल जातियां हैं, विश्वास करती हैं। पहले आंदोलन चला, फडणवीस साहब ने 12% आरक्षण देने की बात की, लोगों ने यकीन किया सरकार पे। अब कानूनी प्रक्रिया में सुनिश्चित करना कि वो कैसे दिया जाएगा, वो सरकार का काम होता है। ये पॉलिटिकल लोग क्या करते हैं कि वायदा करके और आंदोलन को खत्म करा देते हैं और फिर उसको फॉलो अप नहीं करते प्रॉपरली। उसको उसको मतलब अगर उस टाइम पे ध्यान दिया जाता तो वो कोर्ट सरकार से ऊपर नहीं है। कोर्ट तो सरकार का जो काम सरकार जो करती है, अगर उसमें संवैधानिक कमी होती है तो कोर्ट उसको टर्न डाउन करती है। तो उस टाइम की सरकार का ये दायित्व था कि जो उन्होंने जो वायदा किया था, जो 12% आरक्षण दिया था, वो कोर्ट में टर्न डाउन ना हो, उस तरह के रेजुलेशन विधानसभा में पास किए जाते। आज अभी फिर एक वायदा हुआ है, अभी आंदोलन को फिर स्थगित किया है सरकार के वायदे के ऊपर, और इस दफे हम बिल्कुल सतर्क हैं, सरकार की उस पे वॉच कर रहे हैं, क्योंकि पिछला अनुभव है हमारे पास। सरकार अगर इसको लीगल वे में नहीं लीगलाइज नहीं करती है, दोबारा से हमको कोर्ट में उलझा के और बाद में ये कि हमने तो कर दिया था और कोर्ट ने इसको रद्द कर दिया, हम कुछ नहीं कर सकते हैं, ये बहाना है। विधानसभा और पार्लियामेंट इस सिस्टम में, 3 टायर सिस्टम में लेजिस्लेचर के बाद कोर्ट आती है। अगर विधायिका अपना काम ठीक करती है तो कोर्ट उसमें कुछ नहीं कर सकती है। ये सब तब आता है जब विधायिका अपना काम ठीक नहीं करती है। तो असेंबली में इसको अगर प्रॉपर लाके तरीके से इसको किया जाएगा, और आवश्यकता पड़े तो, क्योंकि अलायंस की सरकार है, दिल्ली में भी इन्हीं की सरकार है, जो बॉम्बे में सरकार है, दिल्ली की वही सरकार है, तो ये लोग अगर कोई कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अभी आया ना, इकोनॉमिकल बैकवर्ड का आया 10% का, सरकार ने प्रॉपरली उसको पार्लियामेंट में अमेंड कर दिया, एक दिन में बिल लाके अमेंड कर दिया। अगर वो मराठों वाला इशू उस टाइम पार्लियामेंट में रखा गया होता, अब अगर इस इशू को पार्लियामेंट में रखें, ये पार्लियामेंट में ले जाके उसमें रखें कि ये बची हुई जातियों को इसमें शामिल किया जाता है, और इसकी 50% लिमिट को खत्म करके संख्या इनकी 80% है, SC ST OBC को देश में 80% आरक्षण मिलेगा, कोई कोर्ट भी छिपा ही नहीं सकती, दखल ही नहीं दे सकती। इन लोगों की इच्छा शक्ति पे है। तो ये अब की दफे हम सतर्क हैं, और सरकार पे, हमारी बॉम्बे पे नजर है कि महाराष्ट्र सरकार किस तरह से इसको डील कर रही है। अगर हमको ये लगेगा कि महाराष्ट्र सरकार कहीं ना कहीं कोताही बरत रही है, या पहले की तरह हमें उलझाने का प्रयास कर रही है, तो हम तुरंत उस पर एक्शन लेंगे, और तुरंत जो है राष्ट्रव्यापी रिएक्शन उसका होगा। जब चेहरे सामने आए थे, उसमें से कुछ लोग आंदोलन के बाद भाजपा से जुड़ गए, क्या महाराष्ट्र में ऐसा फेक जो सामने आए आशंका आपको लगी? हुआ वहाँ ये विडम्बना है। कुछ लोगों ने जिन पे लोगों ने भरोसा किया, जिनको लीड करने का दायित्व सौंपा लोगों ने, और लोगों ने हर तरह का समर्थन उनको दिया, वो लोग फिर पॉलिटिकल अपने फायदे के लिए पार्टियों में उलझ गए, और पार्टियां ज्वाइन करके अपने हिसाब से इधर उधर होते रहे। लेकिन महाराष्ट्र में जिस तरह का आंदोलन चल रहा और जिस तरह की एक्टिविटी हमारे संगठन की है, मुझे नहीं लगता कि महाराष्ट्र के आंदोलन को कोई खरीद पाएगा। महत्वाचे मंत्री आहे, हे वक्तव्य ते करतात, विधान वक्तव्य करतात, असं असताना त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही किंवा कुठला दुसरा मंत्री बोलत नाही, राजकीय समर्थन आहे. अगदी ते काही स्पष्ट होतं, कुठलं कोणाचं राजकीय समर्थन आहे, कुठला
मोठा नेता त्यांना समर्थन करतो किंवा मुलगीचा धनी कोण? तुमचा प्रश्न अवघड आहे, पण आता तुम्ही म्हणालात थेट तुम्ही बोला, आम्हाला बोलायची सवय आहे, परंतु एक संस्कार आहे की कोणाला घालून पाडून बोलू नये किंवा सत्य एवढं बोलावं की त्याच्या हृदयाला भोका पडू नये. पण आता तुम्ही बोलताय म्हणून मी मुद्दाम बोलतो. याला देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भाजप म्हणा, छगन भुजबळ हे पाळीव कुत्र्यासारखे मराठ्यांवर सोडलेले आहेत आजच्या दिवसाला, एवढंच मला त्याच्याबद्दल म्हणता येईल. स्पेसिफिकली गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय, त्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या याबाबत आपण सुद्धा काही पोलीस स्टेशनला अप्रोच करणार आहात का यांच्यावरती तक्रार घ्यावी? नाही, आम्ही अप्रोच करूच. कायद्याचं जो कलम वगैरे आहे त्याच्यात आमची मागणी आहे गुन्हा दाखल करा म्हणून. पण मला हे म्हणायचं की सरकारात असलेले काही मराठा नेते आहेत आमचे, ते सुद्धा छगन भुजबळांना आवरू शकत नाही. याचा अर्थ आमचे मराठे देखील छगन भुजबळांच्या म्हणण्या म्हणजे त्यांना दुजोरा देतात की काय, अशी आता आम्हाला शंका यायला लागली. त्यामुळे छगन भुजबळावर गुन्हा दाखल करा जर सरकारने नाही केला, थोडे दिवस वाट बघू, 1-2 दिवस, आजच आम्ही ती मागणी करतोय. सरकारने गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो, तो आम्हाला अधिकार आहे. कारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची अनेक वक्तव्य आजपर्यंत त्यांनी केलेली आहेत. नाभिक समाजाच्या संदर्भात वक्तव्य केले की अजावत मराठी आत्मसात करतील का, त्याच्यानंतर पुढचा नाभिक समाज मराठा समाजाच्या याच्यावरती बहिष्कार टाकण्याची तयारी आहे. कोण जबाबदार आहे या सगळ्या दुरीला असेल मला? हे बघा, महात्मा फुलेंचं चरित्र जर वाचलं असेल तर स्त्रियांचे केस वपन करण्याचा जी पेशवाईमध्ये जी प्रथा होती तिच्या विरुद्ध महात्मा फुलेंनी बंड केलं आणि नाभिक समाजाला आव्हान केलं होतं की तुम्ही यांचे केस कापण्याचं बंद करा. त्याला आता जवळजवळ 100-125 वर्षे झाली. आता छगन भुजबळ आणि आव्हान केलंय की मराठ्यांची हजामत बाजू नका. बरं, हजामत करू नका, ते शब्द पण असे विचित्र वापरलेत की ते आम्हा मराठ्यांना नक्कीच आमच्या हृदयाला ते भिडलेले आहेत आणि लागलेले आहेत. परंतु त्यांनी जरी समाजाला दोन, कसं आहे, मतांतर तर आहेच. आमचे पण मराठे काय आमच्या बाजूने आहेत असं नाही. मंत्रिमंडळातले मराठे एक तर तोंड बंद करू नयेत किंवा कोण बोलत पण नाही. त्यामुळे आम्हालाही आमच्यात पण एक 2-3 मराठे सोडले तर जरांगीच्या बाजूने किंवा मराठ्यांच्या बाजूने कोण बोलत नाही. आज अशी परिस्थिती आहे की मुख्यमंत्री एकाएकी पडलेत की काय, असा आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे. पण त्यांना साथ देणारं कोणच नाही. त्यामुळं सगळीकडे जरी नाभिक समाज तयारीत असला की आमची हजामत करणार नाही, पण तसं काय होणार नाही. कारण त्यांचं पण पोट काय म्हणतो ना, हातावर पोट आहे, त्यामुळे ते त्या जाणार नाही. आणि काही मंडळी असतात ना नेत्यावरही ओढणारे, तर काही मंडळी आमच्यासारखी न्यूट्रल आहेत आणि बोलू नये पण बोलतो. तसंच जर प्रकार आला ना तर आमच्या दाड्या करायचं सोडा मराठ्यांच्या, पण कुणाचीच दाढी करू देणार नाही, दुकानच उघडू देणार नाही. आपण इशारा देतो छगन भुजबळ. त्याला संयुक्त आरक्षण समिती हा एजेंडा असणार आहे, त्याच्या पुढे कसे पुढे जाणार हे बघा, मराठा महासंघाचं जे महाराष्ट्रातलं जे आंदोलन आहे ते आज मर्यादित आहे आरक्षणापुरतं. परंतु आता जे आम्ही सगळी नेते मंडळी देशभरची इकट्ठा होतोय, आमच्यापुढे आरक्षण एवढा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अनेक 12 संघटना आहेत, वेगवेगळे नेते आहेत. त्यामुळे त्याला काही मराठा महासंघाने हात घातलेला नाही. तरी पण आमची एक शेतकरी विंग आहे छोटीशी, तिचे पण 4-5 हजार मेंबर आहेत, जे आमचे संभाजीराजे चालवतात. प्रमुख मुद्दे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि आरक्षण, हे 2च मुद्दे राहतील आमच्या अजेंडावर. तुम्ही सातत्याने एक गोष्ट मराठा जाट गुर्जर आणि पाटीदार समाजाचे एकत्रित झालेल्या बैठकीनंतर 50% जी मर्यादा आहे ती वाढवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव आणू. सध्या दुसरीकडे छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा समाजाला ओबीसी मध्ये 50%च्या आत आरक्षण देणं म्हणजे 85% समाज हा 50%च्या आत आणून आरक्षणाचा 3 फेरा करणं, याकडे तुम्ही कसं? हे बघा, ज्याचे दाखले 54,000 की 57,000 कुणबी मराठा लाख जे मिळाले ते तर सरकारला देणंच आहे. उलट बॅकलॉग भरून काढा म्हणून आम्ही कोर्टात जाऊ. गेली 60 वर्ष आम्हाला चुना लावला तुम्ही. त्या चुना लावण्यात आमचेच नेते आहेत. ते छगन भुजबळांना दोष देण्यात किंवा मुंडेंना दोष देण्यात काय अर्थ नाही. आमचेच नेते आहेत.
आम्हाला तेही करता येईल. त्यामुळे त्याच्यापासून तर कोणीच रोखणार नाही. असं जर केलं, मला माहित आहे 30% 40% समाज त्याच्यात जाईल. त्यामुळं त्याला नाही देणार. मग आम्ही बघू सरकार कसं चालवतात ते. अगदी एकनाथ शिंदेना पण बघून घेऊ मग. त्यांनी शब्द दिला, शिवाजी महाराजांची शपथ घेतली. शिवाजी महाराज सोडणार नाहीत कुणाला. औरंगजेबाला नाही सोडलं तर अफजल खानाला नाही सोडलं.